नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटो पिकामध्ये फुलांची संख्या वाढण्यासाठी कमी खर्चिक ठिबक नियोजनाची माहिती पाहणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एकूण 3 उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे। ज्यामध्ये तुम्हाला पहिले उत्पादन घ्यायचं आहे ते म्हणजे मायकोरायझा, ज्याचा वापर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये करायचा आहे। मायकोरायझाचा वापर केल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची तंतुमय वाढ चांगल्या प्रकारे होते। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला दुसरं उत्पादन घ्यायचं आहे ते म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया। याचा वापर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये घ्यायचा आहे। याचा वापर केल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची तंतुमय वाढ होते। त्याचबरोबर जे काही नवीन फुटवे आहेत, नवीन शेंडे आहेत, नवीन फुलांची निर्मिती ही वाढत असते। त्यानंतर तुम्हाला तिसरं उत्पादन घ्यायचं आहे यामध्ये झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया। याचा वापर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये करायचा आहे। याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होतो, फुलांची संख्या वाढण्यास मदत होते। जर शेतकरी मित्रांनो तुम्ही रोप लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान मायकोरायझा, पीएसबी बॅक्टेरिया व झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया या जीवाणूजन्य खतांचा वापर आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये केला तर आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये रोप लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांच्या दरम्यान फुलांची संख्या ही चांगल्या प्रकारे वाढत असते।